नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि कंबाईन एक्झामच्या पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. कंबाईन पूर्व परीक्षा 2020 मध्ये इतिहास या विषयावर जे प्रश्न विचारलेले आहेत त्याबद्दल आज आपण इथे डिस्कशन करणार आहोत. सो लेट अस अंडरस्टँड द क्वेश्चन वन बाय वन. है ना. इथे पहिला प्रश्न विचारलेला आहे की कोणी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती. आता ऑप्शनमध्ये आहेत विदा सावरकर, शिरवाडकर, अनंत लक्ष्मण कान्हेरे आणि न्यायमूर्ती रानडे. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्याल की बाकीचे जे ऑप्शन आहेत आपण एक एक करून ऑप्शन्सना इथे पाहून घेऊया. फर्स्ट आहे वि दा सावरकर, विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर क्रांतिकारी ऑर्गनायझेशनशी संबंधित होते हे तुम्हाला माहिती आहे. अभिनव भारत, मित्रमेळा संघटन है ना. आणि लंडनमध्ये ते लंडन हाऊसमध्ये है ना, इंडिया हाऊसमध्ये बेसिकली कार्यरत होते. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याबरोबर असोसिएटेड होते. म्हणजे हे तर नाही. फाईन. त्यानंतर शिरवाडकर जे आहेत हे लेखक कवी म्हणून आपण यांना ओळखतो. अनंत लक्ष्मण कान्हेरे हे देखील क्रांतिकारी ऑर्गनायझेशनशी संबंधित असलेले आहेत. अभिनव भारतशी संबंधित आहेत आणि यांनी जस्टिस जॅक्सन याचा खून केला होता है ना. सो बेसिकली हे देखील क्रांतिकारी ऑर्गनायझेशनशी संबंधित आहेत. आता आहेत न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडेंबद्दल आपल्याला हे माहिती आहे की न्यायमूर्ती रानडे मवाळवादी नेते होते. हे मवाळवादी नेते होते, न्यायाधीश होते. जेव्हा यांना न्यायाधीश पदाची शपथ मिळाली किंवा न्यायाधीश हे पद जेव्हा यांना मिळालं तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की याने न्यायाधीश पदाची शोभा वाढलेली आहे ना. म्हणजे अतिशय रिस्पेक्टेड होते आणि यांनी अनेक संस्था स्थापन केल्या होत्या. आता न्यायमूर्ती रानडे कोणकोणत्या सभांशी संबंधित आहेत हे लिहून घ्या. एक आहे सार्वजनिक सभा. सार्वजनिक सभा न्यायमूर्ती रानडेंनी स्थापन केली होती है ना. म्हणजे कल्पना त्यांची होती. चेहरा गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांचा होता. त्यानंतर औद्योगिक परिषद देखील त्यांनीच स्थापन केली होती. ग्रंथोत्तेजक मंडळ नाशिक, जो प्रश्न विचारलेला आहे तो महादेव गोविंद रानडे यांचा आहे. त्यानंतर वक्तृत्वोत्तेजक मंडळ हे देखील होतं. ठीक आहे. वक्तृत्वोत्तेजक मंडळ देखील त्यांचंच होतं. त्या व्यतिरिक्त होतं विधवा विवाहोत्तेजक मंडळ. विधवा विवाहोत्तेजक मंडळ हे देखील रानडेंनीच स्थापन केलं होतं. रे म्युझियमच्या स्थापनेशी देखील महादेव गोविंद रानडे संबंधित आहेत. लवाद कोर्टशी देखील हे संबंधित आहेत. ठीक आहे. सो अशा अनेक संस्था यांनी स्थापन केल्या होत्या आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे न्यायमूर्ती रानडे. ठीक. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 1885 ते 1915 या काळात मुंबईचे अनभिषिक्त राजा म्हणून कोण ओळखलं जात होतं है ना. लायन ऑफ बॉम्बे और किंग ऑफ बॉम्बे हा अनभिषिक्त राजा ही पदवी कोणाला मिळालेली होती हा एक प्रश्न आहे. आता जगन्नाथ शंकर शेठ यांना आपण म्हणतो बिल्डर ऑफ बॉम्बे. पण काळ विचारलेला आहे 1885 ते 1915चा. म्हणजे मवाळवादी युग जे होतं किंवा मवाळवादी टप्पा जो होता काँग्रेसचा, यामध्ये मुंबईचे अनभिषिक्त राजा कोण होते तर हे आहेत फिरोजशाह मेहता. फिरोजशाह मेहता होते ज्यांना मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून म्हटलं गेलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर याल पुढच्या प्रश्नाकडे है ना. हा हे प्रश्न की खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक सामाजिक सुधारणांचे कार्य केले होते हा एक प्रश्न विचारलेला आहे. फाईन. आता इथे जोड्या बघितल्या तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग, डॉक्टर आर जी भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, देन विठ्ठलरामजी शिंदे, न्यायमूर्ती रानडे, गोविंद विठ्ठल कुंटे आणि रावसाहेब मांडलिक हे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. आता यामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर गोविंद विठ्ठल कुंटे आणि रावसाहेब मांडलिक हे जे होते हे विविध समाजकार्यांशी संबंधित होते. हे समाजकार्यांशी संबंधित होते किंवा वृत्तपत्रांशी संबंधित होते. प्रार्थना समाजाशी संबंधित हे नव्हते. प्रार्थना समाजाशी संबंधित असलेले कोण कोण आहेत? इथे आहेत डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, पहिले नंबर. हे होते.
हे संस्थापक म्हणून ओळखले जातात, दादोबा पांडुरंग आणि आत्माराम पांडुरंग, राईट. त्यानंतर भांडारकर होते, वामन आबाजी मोडक आणि चंदावरकर हे देखील प्रार्थना समाजाशी संबंधित होते. इवन विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे महर्षी शिंदे हे ब्रह्म समाज आणि प्रार्थना समाज अशा दोन्ही समाजांशी संबंधित होते. ऑल्दो ते शेवटपर्यंत ब्रह्म समाजाचे अनुयायी म्हणून कार्यरत होते. प्रार्थना समाजाशी यांचे विवाद झाले आणि त्यानंतर त्यांनी तो सोडूनही दिला होता. पण सुरुवातीला मात्र महर्षी शिंदेंनी देखील प्रार्थना समाजामधून कार्य केलेलं आहे. प्रार्थना समाजाचं जे मुखपत्र होतं सुबोध पत्रिका, यातून महर्षी शिंदे लेखन करायचे, राईट. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे, आत्ताच आपण त्यांच्याबद्दल चर्चा केली, हे देखील प्रार्थना समाजाशी संबंधित होते. सो अ ब क हे हा जो गट आहे हा बेसिकली प्रार्थना समाजाशी संबंधित आहे. पण ड आहे गोविंद विठ्ठल कुंटे आणि रावसाहेब मांडलिक, हे मात्र वृत्तपत्र आणि इतर समाजकार्याशी संबंधित असलेला गट आहे. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे अ ब आणि क म्हणजे दोन हे आहे याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतर याल चौथ्या प्रश्नावर. हा प्रश्न आहे की 12 मे 1875 रोजी कोणत्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता? याला दख्खनचे दंगे म्हणून आपण ओळखतो. आणि हे दख्खनचे दंगे का झाले होते? दख्खनचे दंगे यासाठी झाले होते कारण 1875चा काळ हा काळ होता जिथे सगळीकडे दुष्काळ पडला होता. या दुष्काळाच्या काळात सावकारांनी शेतकऱ्यांवर कर्ज वसुलीसाठी दबाव बनवून ठेवला होता ना. जबरदस्ती कर्ज वसूल केलं जात होतं, मोठ्या प्रमाणात शेतसारा घेतला जात होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे दयनीय हाल झाले होते. आणि शेतकऱ्यांनी सावकारांवर केलेला हल्ला हे होते दख्खनचे दंगे, है ना, दख्खनचे दंगे. आता दख्खनचे दंगे कुठून सुरू झाले? हे सुरू झालेले आहेत सुपेमधून. पुण्याजवळ सुपेमधून हे दंगे सुरू झाले आणि पुढे मग हे नगर पर्यंत पसरलेले तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे. सो याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे सुपे हे आहे याचं उत्तर. आता दख्खनच्या दंग्यांबद्दल अजून काय काय लक्षात ठेवायचं आहे? दख्खनच्या दंग्यांबद्दल हे लक्षात ठेवायचं की सार्वजनिक सभेने, है ना, स्पेशली लोकमान्य टिळक जेव्हा सार्वजनिक सभेवर आले त्याच्यानंतर यांनी शेतकऱ्यांच्या या दयनीय परिस्थितीसाठी कार्य केलेलं तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्याचबरोबर जो ॲक्ट आला होता किंवा सरकारतर्फे जे नियोजन केलं गेलं होतं त्याच्या मराठी ट्रान्सलेटेड प्रती यांनी वाटल्या होत्या, पॅम्पलेट्स वाटले होते. सो सार्वजनिक सभेने दख्खनचे दंगे शांत करण्यासाठी प्रयत्न केलेले तुम्हाला पाहायला मिळतात. बॉम्बे सरकारने सुरुवातीला याला इग्नोर करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा मध्यवर्ती सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने जेव्हा हस्तक्षेप करण्याचे आदेश दिले तेव्हा मात्र यांच्यासाठी डेक्कन रिलीफ कायदा आला होता, है ना, ॲग्रिकल्चरलिस्ट रिलीफ कायदा आला होता. ठीक आहे. सो अशा प्रकारे याचं उत्तर असणार आहे सुपे. फाईन. त्यानंतर हा एक प्रश्न आहे, याला बघा. 1857च्या उठावाचे केंद्र आणि त्यांचे नेते यावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आता बघून घ्याल की पेठचा जो उठाव झाला, पेठच्या उठावाशी कोण संबंधित होते? पेठेच्या उठावाशी संबंधित होते भगवंतराव कोळी. फाईन. पण आता ऑप्शनमध्ये 2 ठिकाणी तुम्हाला चारही ठिकाणी 4 आहे, म्हणजे भगवंतराव कोळी तर सगळीकडे दिसतात. त्यानंतर नरगुंदचा जो उठाव होता याच्याशी संबंधित होते बाबासाहेब भावे. ठीक आहे. आलं का उत्तर? आलं, है ना. त्यानंतर जामखिंडीशी संबंधित होते रामचंद्र पटवर्धन आणि सोलापूरशी संबंधित होते वैकंपा नाईक बळवंत बेहरी. सो उत्तर आहे 1. ठीक आहे. सो उठावाची केंद्र आणि त्यांचे नेते यावर जनरली प्रश्न विचारला जातो. इवन कुठे कुठे उठाव झाला आणि तो कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दडपला होता यावर देखील प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. सो बेसिकली अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे हे 1857च्या उठावासंबंधी त्यांची पृष्ठभूमी, राजनीतिक कारणं, प्रशासकीय कारणं, लष्करी कारणं, सामाजिक कारणं हे सगळं माहिती असायला पाहिजे. त्यांचे केंद्र, त्यांचे मुख्य नेते, ठीक आहे, त्यांची क्रोनॉलॉजी, कुठल्या कुठल्या घटना झाल्या आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला हेही माहिती असायला पाहिजे की हे उठाव कधी कधी कुठे आणि कोणी दडपले होते, याचे परिणाम काय झाले, हे सगळं माहिती असलं तर 1857वर कोणताही प्रश्न विचारला तर तो चुकणार नाही. त्यानंतर 6 वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असं कोण म्हटलं होतं? बघा, वसाहतीच्या स्वराज्याची मागणी काँग्रेस
अगदी सुरुवातीपासून करत होती. 1885 पासूनच आपण ही मागणी करायला सुरुवात केली होती. आता वसाहतीचं स्वराज्य म्हणजे नक्की काय? सो वसाहतीचं स्वराज्य याला आपण डॉमिनियन स्टेट असं देखील म्हणतो. याचा अर्थ असा आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये ब्रिटिश सरकारच राहील, ठीक आहे, पण मॅक्झिमम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स भारतीयांना मिळतील. याला म्हटलं जातं वसाहतीचं स्वराज्य. याचा अर्थ असा की मॅक्झिमम प्रतिनिधी भारतीय असतील पण सरकार मात्र ब्रिटिशांचंच असेल आणि अशा प्रकारे प्रशासनिक सुधार जास्तीत जास्त केले जातील. हे वसाहतीचं स्वराज्य आहे. ही मागणी आपण अगदी सुरुवातीपासून करत होतो. आता ऑप्शनमध्ये बघाल डलहौसी, रिपन, विल्यम जोन्स आणि लॉर्ड मॉर्ले. यामध्ये जे 3 आहेत ते दोन आहेत ते भारताचे गव्हर्नर किंवा गव्हर्नर जनरल राहिलेले आहेत. मॉर्ले जे होते हे होते भारत मंत्री, फाईन. आणि सर विल्यम जोन्स इज रिलेटेड टू एशियाटिक सोसायटी. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालशी हे संबंधित आहेत. म्हणजे हे तर कट झाले, हे तर नाही, ठीक आहे. डलहौसी कधी होता? डलहौसी होता 1848 ते 1856 या काळामध्ये. मग या वेळेला आपल्या कोणत्याही मागण्या झाल्या होत्या का पूर्ण? कारण पहिला कायदाच आला 1861 ला, काउन्सिल ऍक्ट आलेला आहे 1861 ला, म्हणजे हा सुद्धा जाणार. रिपनची व्यवस्था अशी होती की रिपन एक चांगला गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जातो. इल्बर्ट बिल विवाद याच्या वेळेला झाला होता, फॅक्टरी ऍक्ट याच्या वेळेला आला होता, हंटर कमिशन याच्याच वेळेला आला होता, स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता याच्याच वेळेला मिळाली होती. सो बेसिकली हे जे असं विरोधी स्टेटमेंट आहे ते रिपनकडनं येणार नाही. उरलं कोण? मॉर्ले. सो हे आहे याचं उत्तर, ठीक आहे. हे झालं की कसं उत्तरापर्यंत पोचायचं. पण याचं एक्सप्लेनेशन काय आहे की लॉर्ड मॉर्ले भारत मंत्री होते आणि मिंटो होता गव्हर्नर जनरल. 1909चा कायदा आला होता आणि याने सेपरेट इलेक्टोरेट निर्माण केले होते, ठीक आहे. आणि यावेळेला मग वसाहतीच्या स्वराज्याची मागणी जोर धरून होती आणि मग मॉर्लेने या आशयाने हे स्टेटमेंट दिलेलं आहे की वसाहतीचं स्वराज्य भारतीयांना देणं दूर दूरपर्यंत रॅशनल नाही किंवा तर्कपूर्ण नाही. आणि म्हणून याने म्हटलं होतं की वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी. जसं एखादं लहान मूल चांदोबाची मागणी करतं तशाच प्रकारचं हे निरर्थक किंवा हास्यास्पद आहे, अशा आशयाने हे वाक्य मॉर्लेचं वाक्य आहे, ठीक आहे. त्यानंतर याल लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन कुठपासून कुठपर्यंत टाकण्यात आली होती? सो टेलिग्राफ सुरुवात झालेली आहे 1854 मध्ये, है ना. आणि रेल्वे सुरू झालेली आहे 1853 मध्ये. पहिली रेल्वे ठाणे ते मुंबई आणि पहिली टेलिग्राफ लाईन कलकत्ता ते आग्रा. कलकत्ता ते आग्रा ही होती पहिली टेलिग्राफ लाईन. सो 4 नंबर याचं उत्तर आहे. अगदी फॅक्च्युअल प्रश्न होता हा आणि त्यामुळे याला काही एक्सप्लेनेशनची गरज नाही. त्यानंतर 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणते व्यक्ती आघाडीवर होते? आता इथे लक्षात घ्याल की जर आपण यांच्याबद्दल चर्चा केली तर 3 नावं इथे महत्त्वाची दिसत आहेत. 3 नावं कोणती कोणती? नारायण मेघाजी लोखंडे, त्यानंतर शापूरजी बंगाली आणि सोराबजी शापूरजी. आता नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना केली होती. पण कधी केली होती? नंतर केली होती. 1875 विचारलेलं आहे ना. आणि सोराबजी शापूरजी जे होते यांनी 1875 पासूनच कार्य करायला सुरुवात केली होती. नारायण मेघाजी लोखंडेंचा कार्यकाळ बेसिकली 1890 चा कार्यकाळ आहे. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना 1890 रोजी झाली होती आणि यांचं वृत्तपत्र होतं दीनबंधू. नारायण मेघाजी लोखंडे 1890 आणि दीनबंधू वृत्तपत्र. सत्यशोधक समाजाशी हे संबंधित होते, ठीक आहे. आणि सोराबजी शापूरजी जे होते यांनी मात्र 1875 पासूनच हे कार्य करायला सुरुवात केली होती. यांनी 1875 मध्ये कामगारांना एकत्र करून कामगार संघटना स्थापन केली होती. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे सोराबजी शापूरजी. शापूरजी बंगाली कशाशी संबंधित आहेत? कॉन्सेंट ऍक्ट, त्याला सारडा ऍक्ट किंवा शारदा ऍक्ट देखील म्हणतात, फाईन. सो बेसिकली सोराबजी शापूरजी कामगारांशी संबंधित आहे, शापूरजी बंगाली कन्सेंट ऍक्टशी संबंधित आहेत, नारायण मेघाजी लोखंडे संबंधित आहेत बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनशी, फाईन. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न बघाल की मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती? हा प्रश्न खूप गाजलेला प्रश्न आहे, है ना. कारण लॉर्ड डलहौसीच्या वेळेला रेल्वेची सुरुवात तर झाली पण रेल्वे मंडळाची स्थापना मात्र
प्रेस्कॉटच्या अध्यक्षतेखाली किंवा अध्यक्षत्वाखाली केली होती. सो लेफ्टनंट प्रेस्कॉट हे होतं याचं उत्तर. 9 नंबरचं उत्तर आहे लेफ्टनंट प्रेस्कॉट. 1847 मध्ये सरकारने 1847 मध्ये सरकारने रेल्वेच्या लोहमार्गाची उभारणी केली आणि मग याच्याच अंतर्गत याने काय केलं होतं की बेसिकली लेफ्टनंट प्रेस्कॉटच्या अंतर्गत रेल्वे मंडळाची स्थापना केली होती. सो उत्तर प्रेस्कॉट आहे है ना. त्यानंतर याला 10 नंबरचा प्रश्न आहे. हा याला बघून घ्याल. ठीक आहे. यामध्ये चुकीची जोडी ओळखायची आहे. चुकीची जोडी ओळखायची आहे. फाईन. आता यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे हे बघून घ्याल. फाईन. सरलादेवी चौधराणी यांच्याबद्दल म्हटलेले द ऑल इंडिया विमेन्स काउन्सिल नाही है ना. ऑल इंडिया विमेन्स काउन्सिल वॉज नॉट रिलेटेड टू सरलादेवी चौधराणी. सरलादेवी चौधराणी यांच्याबद्दल लिहून घ्याल. 1910 यांनी अलाहाबादमध्ये भारत स्त्री मंडळाची स्थापना केली होती. हां, सरलादेवी चौधराणी यांनी भारत स्त्री मंडळाची स्थापना केली होती 1910 आणि त्यानंतर मग डॉक्टर एनी बेसेंट विमेन्स इंडियन असोसिएशनशी संबंधित आहेत. मेहरबाई टाटा नॅशनल काउन्सिल ऑफ विमेन इंडियाशी संबंधित आहेत. त्यानंतर मार्गारेट कझिन्स द ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्सशी संबंधित आहेत. हे सगळं बरोबर आहे. फक्त हे जे आहे या ज्या होत्या यांनी 1910 भारत स्त्री मंडळची स्थापना केली होती. हां, यांनी भारत स्त्री मंडळाची स्थापना केली होती. त्यानंतर या 11 नंबरवर की 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली होती. सो हा एक प्रश्न आहे जो आपल्याला माहिती असला पाहिजे है ना. आता बघाल की मुलींच्या शाळेशी संबंधित सगळ्यात अग्रगण्य नाव येतं महात्मा फुले यांचं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बेसिकली मुलींच्या शाळा सुरू केल्या होत्या महाराष्ट्रात विशेषतः. पण त्या आधी 1820 रोजी कलकत्ता फिमेल ज्युवेनाईल सोसायटीची स्थापना झाली होती. इथे कलकत्ता फिमेल ज्युवेनाईल सोसायटीची स्थापना रादर या सोसायटीने बेसिकली बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली होती. सो मुलींच्या शाळेशी संबंधित इथे जे ऑप्शन अवेलेबल आहेत यामध्ये आहे कलकत्ता फिमेल ज्युवेनाईल सोसायटी. पण बाकी जर स्त्री शिक्षणाशी संबंधित अग्रगण्य नाव कोणाचं असेल तर ते आहेत महात्मा फुले आणि आई सावित्रीबाई फुले. ठीक आहे. सो हे इथे लक्षात ठेवायचं. म्हणजे 1 नंबर याचं उत्तर आहे. त्यानंतर याल की वहाबी आंदोलनाचं केंद्र कोणतं होतं. सो वहाबी आंदोलनाचं केंद्र कोणतं होतं. वहाबी आंदोलनाचं केंद्र उत्तर भारतामध्ये विचारलेलं आहे. पटना हे वहाबी आंदोलनाचं केंद्र होतं. वहाबी आंदोलन काय होतं. एक रॅडिकल मुस्लिम आंदोलन होतं जिथे बेसिकली मुस्लिम संघटनांनी चालवलेलं हे किंवा देवबंद आंदोलन देखील याला म्हटलं जातं. रॅडिकल मुस्लिम आंदोलन हे होतं. म्हणजे त्यांची रिवायवलिस्ट मुवमेंट होती ही. ठीक आहे. सो पटना याचं कार्य होतं. त्यानंतर हा आहे प्रश्न. पुणे येथील मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केलं होतं. हा आहे प्रश्न. आता इथे लक्षात घ्याल की कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केलेलं आहे. सो यामध्ये काशीराव देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण हे नव्हते है ना. काशीराव देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण हे नव्हते. तर परांजपे आणि सदाशिव गोविंद हाटे हे मित्र होते. सदाशिवराव बल्लाळ गोवंडे आणि वाळवेकर यांनी देखील बेसिकली शाळेंचं व्यवस्थापन आणि कार्य पाहिलं होतं. त्यानंतर विष्णुपंत थत्ते यांनी आपली जागा दिली होती शाळा चालवण्यासाठी. केशव भवाळकर हे देखील महात्मा फुलेंच्या शाळांशी संबंधित आहेत. फाईन. सो उत्तर काय असणार आहे. 1 याचं उत्तर आहे. 1 हे आहे हे नाही. ठीक आहे. अ ब क हे आहे उत्तर. आता महात्मा फुले यांच्यावर आयोग जनरली तुम्हाला दरवर्षी प्रश्न विचारतो. काय काय लक्षात ठेवायचं. महात्मा फुलेंचं सामाजिक कार्य यावर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. फाईन. महात्मा फुले यांनी स्थापित केलेल्या संस्था सत्यशोधक समाज, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांच्याशी संबंधित असलेले व्यक्ती, त्यांनी स्थापन केलेल्या मुलींच्या शाळा, त्याला कोणी कोणी मदत केली, कोणी व्यवस्थापनाचं कार्य केलं, कोणी फंड्स दिले. त्यानंतर त्यांनी जे इतर कार्य केलं जसं शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य आणि कामगारांसाठी केलेलं कार्य हे देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं. महात्मा फुलेंबद्दल एवढे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर 14व्या प्रश्नावर याल. परमहंस मत प्रशंसा, विचारलहरी, शाक्तपंथाचे अनुयायी आणि
दादोबा पांडुरंग यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. हां. सो परमहंस मत प्रशंसा हे आहे गुजाबा जोशी पुणेकर. विचारलहरी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर शाक्तपंथाचे अनुयायी होते मोरभट दांडेकर आणि दादोबा पांडुरंग धर्मविवेचनाशी संबंधित आहेत. सो अगदी सरळ जोड्या जुळलेल्या आहेत 1 2 3 4 है ना. मग आता जे समाज सुधारक आहेत यांच्याशी संबंधित प्रश्न कसे असतात, यांची पुस्तकं, यांची वृत्तपत्र, यांनी केलेलं कार्य, यांनी स्थापन केलेले असोसिएशन्स, यांच्याशी संबंधित असलेले व्यक्ती यांच्यावर प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं त्याच दिवशी गांधीजींच्या कोणत्या चळवळीचं उद्घाटन मुंबईमधून झालं होतं हा प्रश्न विचारलेला आहे. सो लोकमान्य टिळकांचं निधन कधी झालं? 1 ऑगस्ट 1920 रोजी. आणि त्याच दिवशी कोणत्या आंदोलनाची सुरुवात झाली होती? आता इथे लक्षात घ्याल, भारत छोडो आंदोलन कधी आहे? 1942. सविनय कायदेभंग चळवळ कधी आहे? 1930 ते 35च्या दरम्यान है ना, 2 टप्प्यामध्ये बघायला मिळेल. दारू विरोधी चळवळ अशी काही विशेष चळवळ सुरू झाली नव्हती. सगळ्याच कार्यक्रमांमध्ये हे देखील सामील होतं. उरलं कोण? असहकार चळवळ, नॉन कॉपरेशन मुवमेंट. 1 ऑगस्ट 1920 है ना, 1 ऑगस्ट 1920 रोजी सुरू झाली. कशाशी संबंधित होती? 13 एप्रिल 1919ला जो जालियावाला बाग हत्याकांड झाला होता आणि खिलाफतची जी मागणी मुसलमानांची होती है ना, या दोघांनाही न्याय मिळावा या अनुषंगाने बेसिकली गांधीजींनी असहकार चळवळीची सुरुवात केली होती. बरोबर आहे है ना. नागपूरला अधिवेशन झालं होतं. नागपूर अधिवेशनानंतर काँग्रेसच्या एंटायर स्ट्रक्चरला युटर्न मिळाला होता. ही तीच चळवळ आहे. सो 1 ऑगस्ट 1920 रोजी 2 घटना झाल्या होत्या. लोकमान्य टिळकांचं दुःखद निधन झालं आणि त्याच्याचबरोबर असहकार चळवळीची सुरुवात देखील झाली होती. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवाल, लोकमान्य टिळकांच्या जे अंतिम संस्कार होते हे गोरेगाव चौपाटीवर झाले होते. गोरेगाव येथे झाले होते आणि गांधीजी या अंत्ययात्रेत सामील झाले होते, पण त्यांना देखील तिथे विभेदाचा सामना करावा लागला होता. हे वाक्य लक्षात ठेवाल. सेशनमध्ये याची कहाणी सांगते है ना. सो आन्सर आहे असहकार चळवळ. आणि अशा प्रकारे आपण 2020 मध्ये जे 15 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत त्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचं डिस्कशन इथे घेतलेलं आहे. अशाच प्रकारे PYQच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या तयारीला योग्य दिशा देऊ शकता. PYQ सॉल्व्ह केल्यामुळे काय होतं की तुम्हाला एक आयडिया येते की आयोग कसे प्रश्न विचारतं, हां, आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतं हे तुम्हाला लक्षात येतं आणि त्यामुळे तुमच्या तयारीला योग्य दिशा मिळते. आणि अशाच प्रकारे तुम्हाला जर नवनवीन फॅक्च्युअल डेटा पाहिजे असेल, भरपूर सराव पाहिजे असेल किंवा इतर बाकी सगळं हवं असेल तर काय कराल की इग्नाईट अकॅडमीवर ज्या टेस्ट सिरीज सुरू आहेत, जे सेशन सुरू आहेत, या सगळ्याचा लाभ घ्या. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमच्याबरोबर कनेक्टेड आहोतच. थँक्यू.